लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। ब्रेकिंग न्यूज आताची सर्वात मोठी बातमी अपडेट। मानवत नगर परिषद निवडणुकांचा माहोल चांगलाच तापला आहे। आज भाजप शिवसेना शिंदे गटाने मानवत शहरात भव्य रॅली काढत जबरदस्त शक्ती प्रदर्शन केले। शहरातील महाराणा प्रताप चौकातून सुरू झालेल्या या रॅलीत मोठ्या प्रमाणात महिला, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। मानवत नगर परिषदेत एकूण 11 प्रभाग, 82 सदस्य जागा आणि 1 नगराध्यक्ष पद असून यंदाचा नगराध्यक्ष पदाचा मान महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे। महायुतीकडून अंजली महेश कोक्कर यांचा उमेदवारी अर्ज आज ऐतिहासिक उत्साहात दाखल करण्यात आला। ढोल ताशांच्या गजरात भाजप शिवसेना समर्थकांनी घोषणाबाजी करत वातावरण अक्षरशः रंगवून टाकले। रॅलीनंतर मोठी सभा आयोजित करण्यात आली आणि या सभेला अपूर्व प्रतिसाद मिळाला। व्यासपीठावर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, शिवसेना नेते सईद खान, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, नेते बालकिशन चांडक, प्रेरणा वरपुडकर तसेच सर्व उमेदवारांची उपस्थिती होती। यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी माध्यमांशी बोलताना मानवतच्या विकासाचा रोडमॅप स्पष्ट केला आणि महायुती प्रचंड मताधिक्याने विजयी होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला। तर मानवतमध्ये आजच्या या रॅलीनंतर राजकीय वातावरण अजूनच तापलं असून निवडणुकीत चुरस ही आता अटळ आहे। अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज। आज उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस म्हणून मानवत येथे शिवसेना भाजप युती करून आम्ही इथे लढत आहोत। अंजली महेश कोक्कर ह्या आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्याबरोबर इतर 22 लोकांचे आम्ही या ठिकाणी अर्ज भरलेले आहे। आणि तुम्ही बघितलं असणार महिलाची गर्दी एवढी होती, हजारोंच्या संख्येने या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महिला मंडळी होत्या आणि त्यांची उपस्थितीच दाखवून देते की बिहार सारखा वन वे निकाल ह्या मानवत नगरपालिकेचा लागणार आहे। शिवसेना आणि भाजपा युतीला या मानवत शहरातील लोक भरभरून अशी पसंती देणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, शहर विकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 2014 पासून या ठिकाणी माजी आमदार मोहन भाऊ फड असताना या शहराच्या विकासासाठी भरभरून निधी दिला। परंतु मागच्या काही काळामध्ये काही लोकांनी फक्त स्वतःची घरं भरण्याचं काम केलं आणि आता परत राहिलेला विकास पूर्ण करून घेण्यासाठी मग मानवत शहरामध्ये अंडरग्राउंड ड्रेनेज असेल, पाण्याची वाढीव पाईपलाईन असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घरकुलाच्यासाठी स्वतःच्या हक्काची जागा अजून ह्या मंडळी देऊ शकलेले नाही। ती जागा देण्यासाठी म्हणजे 450च्या वरती लोकांना पंतप्रधान आवास योजना, शहरी आवास योजनेचे घरकुल मंजूर झाले, पण त्यांची जागा, त्यांच्या हक्काची जागा नावावर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। ज्यांना जागेअभावी घरकुलापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी घरकुलं देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। स्वच्छ सुंदर असं शहर हे बनवणार आहोत। एवढंच नाही तर ही मानवत शहर म्हणजे हे मोठी बाजारपेठ ही अनेक वर्षांपासून आहे, त्याचं स्वरूप परत चांगलं एकदा आणून, कारण की मधल्या पिरियड मध्ये काही लोकांनी गुंडागर्दी करत या शहराचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण या शहराचं वैभव परत आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत आणि या शहरातील प्रत्येक तरुणाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, प्रत्येक आमच्या लाडक्या बहिणीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून आमच्या नगराध्यक्ष आणि त्यांचे सगळे सहकारी मिळून काम करणार आहे। मतदार हा सुज्ञ मतदार आहे, हा शांतता प्रिय मतदार आहे, विकासाचा बाजूनी कौल देणारा मतदार आहे आणि स्वतःच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी कोणता पक्ष, कोणता उमेदवार चांगला आहे याची चांगली परख ही मतदार बंधू भगिनी करू शकतात। म्हणून सगळ्यांना मला विनंती करायची की शहराचा राहिलेला विकास पूर्ण करून घेण्यासाठी शिवसेना भाजपा युतीच्या सर्व उमेदवारांना आपण निवडून द्यावे। हे हिंदूवादी विचाराचं शहर आहे। इथे मागच्या वेळेला पण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला या ठिकाणी जनतेने प्रेम दिलं होतं आणि यावेळेसही आमचा विश्वास आहे भाजप सेना युतीचाच उमेदवार या ठिकाणी प्रचंड मताने निवडून येईल। कारण जेवढी काही विकास कामं झाली आहेत ती मागच्या वेळेला महायुतीच्या सरकारमध्येच झाली होती आणि असं काय होतं की जो काही विकास झालाय
तो आधी वरपुडकर साहेबांच्या माध्यमातून मानवत शहरामध्ये झाला आणि त्यानंतर जो खऱ्या अर्थाने विकास झाला तो मोहन भाऊ फड यांच्या नेतृत्वामध्ये झालाय, हे आपल्याला विसरता कामा नये. आणि कुणीतरी येऊन ते विकास स्वतः मी केलेला विकास आहे म्हणून हायजॅक केला असेल तर जनता त्याला निश्चितच उत्तर देईल आणि महायुतीचाच उमेदवार इथं निवडून येईल. धन्यवाद.